नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, फार्मर आय डी याच विषयी आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. तर बघा, फार्मर आय डी हे अत्यंत महत्त्वाचं असं डॉक्युमेंट शेती संबंधीच्या योजनेसाठी बनलेलं आहे. तर याच फार्मर आय डी विषयी सध्या एक मेसेज सतत सोशल मीडियावर फिरत आहे की आता फार्मर आय डीसाठी एवढे रुपये द्या, फार्मर आय डी काढून मिळेल, हे मिळेल, ते मिळेल. तर अशा प्रकारचा मेसेज फिरत आहे. परंतु यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं येतंय की फार्मर आय डी बनायला लागले का, फार्मर आय डी खरंच यायला लागले का. परंतु बघा, हा जो संदेश फिरत आहे तर याच विषयी नेमकी सद्यस्थिती काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. तर बघा, हा जो मेसेज फिरत आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि खोडसळपणाचा आहे. कारण बघा, आता फार्मर आय डीची प्रक्रिया अजूनही चालू आहे, नोंदणी सुद्धा अजूनही चालू आहे. त्याच्यामुळे बघा, ही प्रक्रिया काय लगेच आता 2025लाच लगेच संपणार नाही. कारण जवळजवळ 2027 पर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. कारण अजूनही बरेच शेतकरी यापासून वंचित आहेत. त्याच्यामुळे पूर्ण देशभरात करोडो शेतकऱ्यांची जर नोंदणी करायची असेल तर त्याच्यासाठी ही प्रक्रिया सतत चालू राहणार आहे. हा झाला एक टप्पा. आता याच्यामध्ये बघा, अजून तुमचे बँकेचा सुद्धा डाटा याच्यामध्ये ऍड करणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा बराच कालावधी लागणार आहे. आणि ज्या वेळेस हा सर्व डाटा एकत्रितपणे केला जाईल त्यावेळेस तुमचं फार्मर आय डी बनलं जाईल. आणि ते तसं शासन एक प्रकारचे आदेश देईल किंवा शासन तसं प्रकारचे जाहीर प्रसिद्धी करून सर्व स्तरावर सर्व शेतकऱ्यांना माहीत होईल की अशा प्रकारचे एखादं प्रसिद्धी पत्रक काढून या योजनेचा जे फार्मर आय डी आहे ते शेतकऱ्यांना वितरित करण्याचा कार्यक्रम केला जाईल. त्याच्यामुळे बघा, आता 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, फार्मर आय डी बनवून देतो. याच्यामुळे थर्ड पार्टीकडे जर तुमचं आधार कार्ड गेलं तर त्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड, आता बघा, आपण एक महत्त्वाचं पाहू की कोणत्याही शेतकऱ्याला आता फार्मर आय डी कुठेही विचारलं जात नाही. तुम्हाला फक्त फार्मर आय डी, तुमचा जो नंबर आहे, जो तुमचा युनिक फार्मर आय डी नंबर आहे, तोच तुम्हाला फक्त मेन्शन करावा लागतो. आणि तो नंबर जर कोणाला समजत नसेल तर तो नंबर कसा काढायचा याची सुद्धा लिंक आपण खाली दिलेली आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये तो नंबर तुम्ही काढू शकता. त्याच्यामुळे कोणत्याही शासकीय योजनेसाठी सध्या तुम्हाला फार्मर आय डी कार्ड असं विचारत नाही, तर तुम्हाला फक्त फार्मर आय डीचा तो क्रमांक विचारला जातो, जो तुम्ही एनरोलमेंट केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसामध्ये जो अप्रोडचा मेसेज येतो, तर तो म्हणजे तुमचा फार्मर आय डी आहे. त्याच्यामुळे फार्मर आय डी कार्ड सध्या कोणताही प्रशासन किंवा कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला विचारलं जात नाही. त्याच्यामुळे कोणत्याही भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडायचं नाही. आणि कोणालाही पैसे देऊन आपलं आधार कार्ड असेल किंवा अशा प्रकारचं कोणतं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्ही देऊ नका. किंवा आधारवर जरी तुम्ही ऑथेंटिफिकेशनसाठी एखादा तुम्हाला OTP आला तर त्याची शहानिशा करूनच तुम्ही तो OTP सांगा. कारण शासन आता सध्या कोणत्याही प्रकारचं फार्मर आय डी कार्ड वितरित करण्याच्या, म्हणजे सध्या तरी वितरित करण्याच्या टप्प्यावर नाही. ज्या वेळेस ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, कारण तुमचं जे फार्मर आय डी याच्यामध्ये आता बघा, ॲग्रीस्टॅक वरती शेतकऱ्याची माहिती, वैयक्तिक माहिती, तुमच्या जमिनीची माहिती आणि तुमचे जे नकाशे आहेत जमिनीचे त्याची माहिती गोळा करते. पुढच्या टप्प्यात याच्यामध्ये तुमच्या बँकेची माहिती सुद्धा याच्यामध्ये ऍड केली जाणार आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस हा पूर्ण टप्पा कंप्लीट होईल त्याच वेळेस तुमचं फार्मर आय डी वितरित केलं जाणार आहे. त्याच्यामुळे कोणीही अशा प्रकारच्या बोलतापांना बळी पडू नये. राहिला प्रश्न, आता 1 जुलैपासून पीक विमा भरायचं चालू आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी द्यायचा आहे. तसेच महाडीबीटी सारख्या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही फार्मर आय डी टाकूनच तुम्ही लॉग इन करून पुढील तुम्ही माहिती भरू शकता. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फार्मर आय डी कार्ड तुम्हाला विचारलं जात नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आणि आपलं आर्थिक नुकसान करून घ्यायचं नाही किंवा इतर प्रकारचं कोणतंही नुकसान करून घ्यायचं नाही. धन्यवाद.